हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलाक लिंक जावचे हेचे खातीर हे आंदोलन आमचे तुई हॉस्पिटल कृती समितीन सुरू केला। आज 4थो दीस आणि हांका पेडणे तालुक्यातल्यान वेगवेगळे जे समिती आसात, वेगवेगळे जे सामाजिक कार्यकर्ते आसात ते पाठिंबो दितात आणि सरकाराक ही जाग हाडपा खातीर हे आंदोलन आसा। खरे म्हटल्यार हे म्हाका दिसता हॉस्पिटल खंयच्या तरी राजकारत्याच्या त्यांका जे श्रेय मिळतले म्हणून हे हॉस्पिटल म्हाका दिसता सुरू करिनात। काल आम्ही विधानसभेचे 0 आवर पळयले, तातून जो आमचो आमदार जी दारोलकर हांणी त्या हॉस्पिटला संदर्भात प्रश्न उपस्थित केल्लो, पण आरोग्य मंत्र्यान ताका उत्तर दिले की 30 तारीख हॉस्पिटल सुरू जातले। 30 तारीख हॉस्पिटल खंयचे जे सामुदायिक आरोग्य केंद्र आहा ते नवीन हॉस्पिटलान शिफ्ट करतले काय, ताचेर उत्तर तांणी कशेंच दिवंक ना। आणि मागीर मुख्यमंत्र्यांनी ताका तू वगीर राव रे तुका आन्सर दिला म्हणटा, पण ही आमची एक प्रकारची धजा जाल्ली आसा। खरे म्हटल्यार आयचे आमदार जी दारोलकर हांचे जे समर्थक आसा त्या समर्थकांनी हांगासर उपस्थितीत रावन त्या मुख्यमंत्र्याचो निषेध करपाची गरज आशिल्ली, ते कित्याक जायना। आता आम्ही पळयतात खूप जण नागरिकय उलयतात की जे लोकप्रतिनिधी म्हणजे स्थानिक पंचायतीसून निवडून येतात ते लोक त्यांना आपापले समस्या सोडवपा खातीर निवडून हाडटात, पण आमदार आणि राजकीय पक्षय तांचेर दबाव हाडटा आणि अशा आंदोलनात तुम्ही सहभागी जाय नाका असे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सांगता। हे आंदोलन कोणा खातीर आसा? हे एखाद्या राजकीय पक्षा खातीर आसा, सरकारच्या विरोधान आसा की आमदाराच्या विरोधान हे आंदोलन आसा? तर हे आंदोलन कोणाच्याच विरोधान ना। हे आंदोलन आमचो प्रत्येक समाज, हांव फाल्यां शीक पडलो जाल्यार वयतलो खंय, प्रत्येकाक आरोग्याची काळजी घेवपाक जाय, आरोग्याची बरी सेवा मेळपाक जाय म्हणून तत्कालीन आमचे मुखेलमंत्री तांची दूरदृष्टी आशिल्ली, तांच्याकडे कोणीच मागोंक नसले की पार्सेकर सर तुम्ही हांगासर एक हॉस्पिटल उबारा म्हणून। तांणी ती दूरदृष्टी दवरलेली, फुडले तांणी विचार केले 25 वर्सांत कितें जातले पेडण्यान, मोपा विमानतळ येतलो, इलेक्ट्रॉनिक सिटी येतली, त्याच्या खातीर लोक वेगवेगळे येतले आणि वेगवेगळे लोक आयल्या बरोबर वेगवेगळे समस्या, आरोग्याच्या समस्या निर्माण जातले, हेल्थाचो प्रॉब्लेम निर्माण जातलो। त्या दृष्टीन सरान हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलाक लिंक करपा खातीर तयार केले। आता ज्या पद्धतीने आम्ही आंदोलन करता, हे फाल्याचो जो दीस महत्वाचो दीस आसा, जी मशाल मिरवणूक आसा, त्या मशाल मिरवणुकीन आमच्या पेडणे तालुक्यातले जे सगळे आसात, मागीर ते खंयच्याय राजकीय पक्षाचे नेते आसून सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांनी व्हडा प्रमाणात उपस्थिती लावून हे हॉस्पिटल कशा पद्धतीचे बांबोळी हॉस्पिटलाक लिंक करचे हाची एक मागणी करची। न तर जसे आमचे सामाजिक कार्यकर्ते जायते आसात तांणी म्हटलं की आमरण उपोषण करपाची तयारी असतली आणि हांव पत्रकार ह्या नात्यान सांगता, पत्रकारच म्हणून जर आमरण उपोषण करपाची माझेर जर पाळी आयली जाल्यार हांव सगळ्या पयलीं फुडें आसतलो। हांव केन्नाच माझ्या कुटुंबाचे केन्ना विचार केलो ना, हांव कुटुंबाकूय केन्ना वेळ दिलो ना। हांव जेन्ना घडामोडी घडटात थंय धांवान असतात म्हणून हे सांगूंक सोदता सरकाराक, जर पालकमंत्री म्हणून मुखेलमंत्री आपूण म्हणटा ह्या मतदारसंघाचो तर पालकमंत्री, जाल्यार ह्या हॉस्पिटल तांणी बेगोबेग बांबोळी हॉस्पिटलाक लिंक करचे, नाल्यार एखाद्या पत्रकाराचो जर तांकां बळी जाय जाल्यार तांणी उशीर करून हे हॉस्पिटल सुरू करचे अशी ह्या माध्यमांतल्यान हांव मागणी करता। इतलें सांगू सोदता की फाल्यां सकाळी आमरण उपोशणाक जर सगळे रावतात, हांव सुद्दां हेंचे सगळ्या वांगडा आसतलो आणि एक पत्रकार म्हणून न्हू, एक पेडण्याचो नागरीक म्हणून हांव सांगूंक सोदता की पेडण्यान जीएमसी लिंक हॉस्पिटल हे जावकूच जाय आणि जर हे 30 तारखे मेरेन जर हे शिफ्ट करतात जाल्यार सगळं रस्त्यार सुद्दां उतरपाक आमी पत्रकार कमी पडचे ना आणि सगळे पत्रकार आमी एक जातले आणि रस्त्यार बसतले। मागीर लॉ अँड ऑर्डराची इश्यू जरी जाले जाल्यार मागीर आमी ओगी रावचे ना, कित्याक हे खूब आमकां ग्रांटेड धरलेले आसा। एका मेरेन जे कितले प्रोजेक्ट आसा आनी कितें आसा, लोक आमचेर प्रश्न करतात, तुम्ही कित्याक उलयनात, तुम्ही कित्याक प्रश्न करिनात, हे खंय तरी दबाव हाडले वयता, दबावाच्या हेतूनसून खंय तरी प्रेशरायज केले वयता। पण खंय तरी आमच्या आमदार जे प्रवीण आर्लेकर आसात, जीत आरोलकर आसात, त्याच बरोबर प्रत्येक आमदारान हांचे विचार करची गरज आसा आणि सिंधुदुर्ग त्या सायडीचे जे सावंतवाडी हेर जाग्यातले लोक आमकां हांगसर पेडणे तालुक्यान हेचे हेल्था खातीर येतात। आता आयुष हॉस्पिटल ते जाले, थंयसर कोण आसात, सगळे येतात, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, कर्नाटक सगळे आसा। आमी भेदभाव करिना, पूण गरज आसतना पेडणेकारांक खंय तरी प्राधान्य दिवचें आसता, पण प्राधान्य अजून मेळोंक ना। आयज हांव उलयता मुद्दाम कित्या खातीर, आयज आमची तळमळ जर आमी जीएमसीन गेल्या, मदीं एक आमच्याच एक रिलेटिव्हाक बेड जाय आशिल्ले, बेड मेळोंक ना। जर तुम्ही हांगा जर लिंक हॉस्पिटल जर ओपन केल्ले आशिल्ले जाल्यार हांगा जातले आसले कोणाक तरी हेल्प, पण खंय तरी लोक रस्त्यार आमचे निवृत्ती शिरोडकर जर हांगा एक्सिडंट जाले, तांकां म्हापशा व्हरले, म्हापशासून परत तांकां जीएमसीन धाडले, हे कितें चल्लां? प्लीज सरकारान
ह्याचेर लक्ष घालप गरज आसा, नाजाल्यार आमी जे कृती समिती जी आसा बरोबर त्याच बरोबर हेर जे आसात सगळ्यांक हांव विनंती करता, आमी ह्या बाबतीन तरी हेल्थाच्या बाबतीन तरी खंय तरी पॉलिटिक्स न खेळता सगळ्यांनी एकवट जावन ह्या आंदोलनाक सपोर्ट करून आमकां जर रस्त्यार देवचे पडले तर रस्त्यार उतरुया आणि आंदोलन करूया. आयज विविध क्षेत्रांत आमी काम करता, लोकूय प्रत्येक जाण आपल्या परीन काम करता, पूण खंय तरी एक आपण समाजाचो घटक आसा, समाजा खातीर बांदील आसा, ही जाणीव प्रत्येकान दवरली जाल्यार आयज हांगा पंच सदस्य सरपंच दिसतले आसले, पूण हांकां जाणीव ना, लोकांचे मताची कदर ना, म्हणून आयज ही अशी परिस्थिती येयल्या. काल आमच्या मांद्रेचे आमदार अजित आरोलकर हांणी विधानसभेन प्रश्न 0 आवर्साक उपस्थित केलो, ह्या हॉस्पिटल लिंक जावपाचे प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांचे हांव अभिनंदन करता. पूण त्याच बरोबर आमदार अजित आरोलकराकूय सांगूंक शकता की ही जी चळवळ आहा गेली अनेक वर्षां सुरू आसा आणि पेडण्याचोय जो आमदार हा प्रवीण आल्वेकर हेकाय पेडण्याच्या दोगांय आमदारांक पेडण्याच्या जनतेन निवडून दिले, आमी तांकां मतां घातल्या, पूण त्याच बरोबर आयज ह्या अशा चळवळीक तेंच्यांनी साथ दिवपाची गरज आसा. लोकांचे जर प्रश्न लोकप्रतिनिधी घेवन वचना, रस्त्यार उतारना जाल्यार ते आमकां न्याय दिवंक शकना अशें म्हाका दिसता. आयज हो 4थो दीस आणि फाल्यां 5वो दीस. फाल्यां अशेंच साखळी उपोशण चलतलें पुराय दीस 5 मेरेन, आनी ताचे उपरांत एक भव्य अशी मशाल यात्रा जातली. हे मशाल यात्रेन सगळ्यांनी कोणाचेच ती मशाल यात्रा कोणाच्याच विरोधान न्हू, खंयच्या पार्टीच्या न्हू, खंयच्या मनशाच्या विरोधान न्हू, तर फक्त हे जे हॉस्पिटल आसा, जी सुविधा हांगा तयार केल्या ती ताची सेवा लोकांक मेळची हे मागणे खातीर ती मशाल यात्रा आसा. तेन्ना प्रत्येक मनशान पेडण्या तालुक्यान जवळ जवळ 1 लाख लोक आसा, तातूंतलो 1% सुद्दां जर लोक जमा जालो हांगा 1000 जातलो. अशे लोकांनी भायर सरचे जे आनी एक दाखोवचें सरकाराक, एक तेजे वयल्यान एक कळोन चुकतलें की लोकांक हेची गरज आसा म्हणून सगळ्या लोकांक आमी आव्हान करता की फाल्यां 5 जाल्या उपरांत जशे तरणाटे तशेंच सगळ्या लोकांनी महिलांनी ह्या यात्रेन भाग घेवचो. हांव दोनूय देवीक मागता की आतां तरी हे साखळी उपोशण आसा हांकां फुडें वचून फुडली स्टेप घेवच्या पयलीं तेंच्यांनी आपूण जे कितें हांगासर जाय आमचे जे मागणे आसा ते पूर्ण करचे आणि बेगींतल्या बेगीन. आमकां काल पळयतना आमकां अशें दिसता की असेंब्लीक 0 वरांक तो प्रश्न काडटात आणि ते खेळयल्ल्या भशेन ते आमच्या प्रतिनिधींक करतात, तेंचो झिरो करून उडयतात ते. म्हणजे कितें हे पेडणेकारांचो जो आतां आमी जेंकां आमी आमचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेन धाडल्यात तेंची व्हॅल्यू थंयसर कशी दाखयल्या तेंच्यांनी हे सगळ्या जनतेन पळयल्लें आसा. हे फक्त काय ना थंय वचप, आपूण थंयसर आपलें आसन घट्ट करून रावप, तेंची आयकापणी परत येवप, तेचे फुडें वचून तेंचें कांयच आसना. म्हाका तरी अशें दिसता की आयज हे प्रत्येक पेडणेकाराचो इशू आसा. हो हे कोणाचे वैयक्तीक जे आमी हांगा बसल्या तांकां लागून न्हू, हांगासर जे आरोग्याचे बाबतींत जो आतां हे साखळी उपोशण आसा हे प्रत्येक मनशाचें उपोशण आसा. हांव सगळ्या तुमच्या माध्यमांतल्यान हांव जाहीर आव्हान करता सगळ्या पेडणेकारांकच न्हू, तर जे सिंधुदुर्गाचे किंवा आमचे जे लोक येतात जे हॉस्पिटलाची जे हे घेतात सोयी सुविधा घेतात त्यांच्यांनी ह्या कार्याक सपोर्ट करपाची गरज आसा, जेणे करून हे बेगींतल्या बेगीन कार्यान्वीत जातले आणि सगळे सुविधा आमकां मेळटल्यो. 0 आसा सारखे आमकां 0 करून उडयल्लेले आसा. एक प्रश्न आमदार विचारता आनी त्या प्रश्नाक तो उत्तर दिता की 30 तारखेर कितें तरी चालू करतलो, जेका 15 दीस उरल्यात. आणि 1 तारीख जानेवारीच्या म्हणजे डिसेंबराच्या 31 हेंच्यांनी टेंडर काढला, एक 5 कोटीचो आणि एक 4 कोटीचो. तेका दिल्या टायम फ्रेम 4 म्हयन्याची कंप्लिशन पिरियड. म्हणजे खंयच्या आदाराचेर हे ते चालू करतले अशें सांगता. यांच्यांनी फक्त पेडणेकारांची आमची सगळ्यांची थट्टा करून उडयल्या. हांव चॅलेंज करता सरकाराक आणि तेंच्यांनी जे म्हटलें हांवें 30 तारीख आमी ओपन करता, हांव तांकां चॅलेंज करता तुमी ओपन करून दाखयात. फूल फ्लॅज जो आमचो डिमांड आसा तशें तुमी ओपन करून दाखयात. हांव रेजिग्नेशन दिता पंच मेंबर म्हणून. हांव जाणा तुमचे हरशीं हें जावचें ना, तुमी फक्त ते शिफ्ट करूंक सोदतात म्हणून. जर तुमी खरेंच जर ते 30 तारीख जर तुमचे हरशीं जर जायना जाल्यार तुमी तुमच्या पदाचो राजिनामो दियात. दरवेळी पेडणेकारांक ग्रांटेड घेतलेले आसा आणि हे सिद्ध झालेले आसा. कारण 15-20 दिसा भितर 30 तारखेक सुसज्ज हे हॉस्पिटल जातले काय हो प्रश्न चिन्ह आसा का आपले अशेंच ग्रांटेड. आणि हेतून म्हाका अजाप दिसता की आमचे जे हयसरले आमदार आसात ते कशे कितें एक्सेप्ट करता जे शब्द. खरें म्हणजे जिताचे अभिनंदनय करूंक जाय, पण जितान तेन्ना म्हटलें ताणें खरेंच जातले काय म्हणून. तरी परत त्यांनी परत हो इशू घेवपाचो सिरियसली
आणि 30 तारखेक सुसज्ज जातात जाल्याच फुडें सरचे, ना जाल्यार आमची जी फाल्यांची एक मशाल मिरवणूक आसा हितूर आमी आयज पेडणेकार सगळ्यांक दाखोवन दितले आख्ख्या गोंयकारांक आमी कशे एकवटा. कारण हॉस्पिटल ही गरजेची वस्तू आसा. पेडणेकार ताका वंचीत आसात कितले वर्सां जाली. खरें म्हणजे लक्ष्मीकांत आमच्या सरांचे हे स्वप्न पूर्ण करणे आमचे कर्तव्य आसा हे, आणि हे सगळ्यांक फायदो जातलो संपूर्ण पेडणे तालुक्यासाठी. म्हणून म्हाका हे आसा की ह्या मिशाल मिरवणूक जी फाल्यां आसा ताका सगळ्या आमच्या पेडणेच्या लोकांनी स्वता म्हणान येवचे आणि ते जण बरी हे करूया जेणे करून एक सगळे सरकार दरबारी. कारण सरकार खरें न्हिदून आसा हे सिद्ध झालेले आसा. शब्दांचे खेळ खेळतात हे जाणवलेले आसा आणि हे जावचे न्ही त्याच्यासाठी आमची एकजुटाची गरज आसा. हांव पुन्हा एकदा आमच्या पेडण्याच्या प्रत्येक नागरिकाक एक कळकणीची विनंती करता की ह्या उपोशणांक आणि तुवें हॉस्पिटल जावपाक जाय, पण ते कशें ज्या पद्धतीने जे प्रोविजन केल्ले आहात त्याच पद्धतीने जावचे अशी आम्ही मागणी करता. आणि सबंद पेडणेकाराचे जे आमचे युवा खास करून, कारण आयज जे फुडली जी पिढी आमची सांबाळपाची आहा ती युवाच पिढी सांबाळटले आणि आमचे एक ज्येष्ठ नागरिकांक न्याय दिवपाक लागून तुम्ही ह्या कृती समिती आसा ताका सपोर्ट करचे आणि येता त्या 15 तारखेक फाल्यां ते आमचे मशाल मिरवणूक आसा ताका सहभाग जावचे आणि एक सरकाराक एक मेसेज दिवची की पेडणेकार आमी कितें आणि कितें करूंक सोदता आणि कितें करतले पळय ते फाल्यांच्या दिसान आमी दाखोवन दिवया. आमकां हे हॉस्पिटल बांबोळी लिंक GMC लिंक अशें हॉस्पिटल जाय. 30 तारखेक ह्या कम्युनिटी हेल्थ सेंटराची बॅडी काडून त्या हॉस्पिटलान घालपाची अशें हॉस्पिटल आमकां नाका. आमकां हॉस्पिटल जाय हे बांबोळीच्या GMC लिंक आसलेले हॉस्पिटल जाय अशें लिखीत जाय. आनी म्हाका दिसता की हांगा जे आमचे कृती समितीन ज्या पद्दतीन ह्या विशयाक चालना दिली, म्हाका दिसता की आमचे ह्या भागाचे पेडणे तालुक्याचे दोगूय आमदार ह्या कृती समिती हांगा येवन खरें प्रोत्साहन दिवंक जाय आसलो. विधानसभेन किंवा भायर पत्रकार परिशदाक घेवन न्हू. जर ते खरोखरच आमचे बरोबर आसात न्हू जाल्यार ह्या हांगा येवन तेंच्यांनी आमकां बाबा ते आश्वासन दिवंक जाय आनी ते आपूण करतलो म्हणून. हे कित्याक जावंक ना. खरें ह्या प्रतिनिधीची जबाबदारी आसली ती. ह्या प्रतिनिधीन हे हॉस्पिटल जावपा खातीर कित्याक प्रयत्न करूंक ना. आमी जेव्हा हॉस्पिटल कृती समिती जेव्हा आंदोलनां करता, आंदोलनां केल्या उपरांत जी धांवपळ करतात ते प्रयत्न करतात धांवपळ करण्याचो प्रयत्न ह्यो गेली 8 वर्सां कित्याक करूं ना. सरकार BJPचेच आनी आतां सरकार BJPचेच. ही गोश्ट कित्याक जावंक ना. आनी ह्या सरकारान प्रत्येक गोष्टीक गोंयच्या जनतेक रस्त्यार उतरले शिवाय जायना. रस्त्यार उतरल्या उपरांत तेंचे दोळे उगडटात. म्हाका दिसता की ह्या गोंयच्या जनतेचो एक अपमान केल्ल्या सारको म्हाका दिसता, खास करून पेडण्या तालुक्याचो. जो 0 ओव्हर्सान जी पद्दतीन तेंच्यांनी काल मुद्दम परत हांवें पळयलो तो व्हिडिओ की एक तरेचो म्हणजे पेडणेकारांक 0 केल्ले आसा त्या 0 ओव्हर्सान. त्या पद्दतीन उत्तराक प्रतिउत्तर जावंक ना तेका. ते जावंक जाय आसले. खंय तरी आमी कमी पडलो आमचो प्रतिनिधी असो म्हाका दिसता की हे 30 तारखेक जे उद्घाटनां करतले म्हणटा न्हू खंयच्या आधारे करतले स्पश्टीकरण कांयच दिवंक ना हेंच्यांनी. 30 तारखेक कम्युनिटी हेल्थ सेंटराची बॅडी काडून जर थंय घालपाचें म्हाका तकलेन ना तशें करीत जाल्यार आमी वगी रावचे ना. आनी हांव खरोखरच पेडणे हॉस्पिटल कृती समितीक अभिनंदन करता. हेंच्यांनी ज्या पद्दतीन हांगा हे हॉस्पिटल जावपा खातीर चालना दिवपा खातीर प्रयत्न केल्ले आहात ताका कृती समितीक म्हाजो पूर्ण फाटिंबो आसा. पण काल जे पद्धतीन आमदारान 0 ओव्हर्सा प्रश्न उपस्थित केला त्याचो पयलीं हांव निशेध करता. हो प्रश्न 0 ओव्हर्साक काडपाचो न्हू. आमदाराक गेली 3 वर्सां ह्या विशयाचेर विधानसभेची प्रोसिजर खबर आसा. ह्यो विशय तेणी कॉलिंग अटेन्शन मोशन मूव करपाक जाय आसलें आनी ज्या पद्दतीन तेणी स्वता फकाणां हसत तो प्रश्न विचारला त्याच पद्दतीन त्या हेल्थ मिनिस्टरान आनी मुख्यमंत्र्या कडेन तेची दोस्ती आसा. म्हाका दिसता ज्या पद्दतीन ती दोस्ती अती जाल्ली आसा तेणी थंय विधानसभेत जबाबदार नागरीक विधानसभा आनी सरकार म्हणजे कलेक्टीव रिस्पॉन्सिबिलिटी अशा टायमार तुम्ही तेची फकाणां करून जे पद्दतीन ताका उत्तर दिला पळय तेचो पयलीं हांव निशेध करता. खरो म्हणजे हे आमच्या आमदाराचो अपमान आसा. पण आमदाराक कशें कळोंक ना आनी तो सॅटिस्फाय कित्याक जालो हें आमकां कळना. आयज त्याच्या ऑफिसांतसून मेसेज एक रिलीज जाल्या सगळ्या लोकांक आमच्या पेडणे तालुक्यात कोण मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सीत कोण MBBS आसत नर्सिंग केल्ले आसत तेंच्यांनी आपलो रिपोर्ट दिवचो बेगिनात बेगीन म्हणून तांकां घेता खंय 30 पर्यंत.
काय कळना म्हाका ह्या काय चल्लां काय ह्या तेका कळना वस्तुस्थिती काय आहा ती हॉस्पिटल लोडेड आसा तें मग तूं सॅटिस्फाय कसो जालो त्या विशयाचेर अशा परिस्थितीत ते हॉस्पिटल बिल्डिंगाचें इनॉग्रेशन करता काय CHCचें इनॉग्रेशन करता हे आमकां कृतीक समितीक तेणी सांगपाची गरज आसा काय ना गरज तेणी फाल्यां आमकां कृती समितीक एक ठाम निर्णय घेवचो पडटलो जर येदा कदाचित बाय फोर्स हे हॉस्पिटल इनॉग्रेट करपाची प्रयत्न हेल्थ मिनिस्टरान केलो जाल्यार फुल्लो निर्णय जो आसा तो फाल्यां कृती समितीन आयज तेचेर डिसिजन घेवचें फाल्यांच्या जाहीर सभेक तेचेर आपलो निर्णय कृती समितीन जाहीर करता तेचेर आमी बोला बरोबर जाना कृती समिती आयज पर्यंत बऱ्यापैकी काम करता ह्या आमदाराक हे सगळे गोष्टी खबर आसतना आता वेगवेगळे पद्धतीन प्रेशर हाडटात लोकप्रतिनिधीचेर पंचायत मेंबर म्हणून आमी खूबदां सांगता की स्वतंत्र मत आसलेली व्यक्तीच निवडून दियात आयज जे सगळे आपापले म्हणजे प्रेशर हाडून कसले तरी काम करतले तुम्ही थंय वचो नाका म्हणजे ह्या लोकप्रतिनिधीकच ह्या हॉस्पिटल जाल्ले नाका काय कितें काय केवळ थंय पार्सेकराचें नांव येता हे पार्सेकराक क्रेडीट वयतले अशा पद्दतीचे तकलेत विशय आसात काय कितें अशें म्हाका तरी दिसता